तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज रामनवमी आहे आणि यंदा मला साई लीला किंवा साई सेवा कोणत्याच पालखीला जाता नाही आलं, म्हणजे ऑफिस होतं आणि कामही बरंच होतं, सो त्यामुळे जाता नाही आलं। तर सागर गेला होता, तर त्यांनी व्हिडिओ कॉल करून मला दर्शन वगैरे दिलं। सो कुठेतरी ते मनात राहिलं होतं की यार आपण पालखीला नाही गेलो यावर्षी। आणि त्यानंतर रामनवमी असल्यामुळे शिर्डीला देखील बरेच जण जात असतात, तर ते देखील झालं नाहीये। म्हणजे मी कधीही गेली नाहीये शिर्डीला रामनवमीला, पण माझा भाऊ आहे तो दरवर्षी जातो। सो त्याला सांगितलं आहे प्रसाद वगैरे घेऊन ये। तर म्हटलं रामनवमीच्या दिवशी आपण साईबाबांच्या फ्रेमची पूजा करूया। म्हणजे मी सागरला म्हणाले की असं माझ्या मनात आलंय, तर त्याने देखील लगेचच होकार दिला की चालेल तू म्हणते असं करू। सो ही जी फ्रेम आहे ही आम्हाला वास्तुशांती गृहप्रवेश केला तेव्हा सागरचा मित्र आहे मितेश आणि वैष्णवी त्यांनी दिली। खूप सुंदर आहे। तेव्हापासून म्हणजे असं होतं की लावायची आहे, पण आमचे कार्पेंटर अजून आले नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अजून लावायच्या बाकी आहेत। बाहेर देखील डोअरला गणपतीचं छान वॉल पीस आलंय ते लावायचं आहे, स्वामींचा फोटो लावायचा आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या लावायच्या आहेत। सो म्हटलं आता पूजा करून मग नैवेद्य दाखवू। तर मी आता ही इरकल आज साडी नेसले, म्हटलं आज फुल डे साडीमध्ये बघूया जमतंय की नाही। तर आतापर्यंत तरी जमलंय कारण एसी सुरू आहे, पण आता जसं जेवण करायला घेईन तसं एसी ऑफ होईल। सो बघूया कसं काय होतंय। बाहेर सुंदर अशी रांगोळी काढली आहे फुलांची। लास्ट टाइम जरा मोठी काढली, पण यावेळी थोडी छोटी काढली आहे आणि त्यात तसं जरासं व्हेरिएशन केलंय, तर ते देखील आवडतंय का सांगा। देवपूजा करून झाली आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच। आणि काल दादर मार्केटवरून जाऊन सगळी फुलं आणली आहे। अगर प्रचंड बिझी होता, 7 वाजल्यापर्यंत तो येईल की नाही घरी, का बिझी होता ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी एक फोटो टाकेन तेव्हा समजेलच। तर येईल की नाही माहिती होतं आणि माझं असं होतं की नाही मला भरपूर फुलं हवीत, आणि भरपूर जेव्हा आपल्याला फुलं घ्यायची असतील तेव्हा आपल्याकडे एकच ऑप्शन असतो दादरचं फुल मार्केट। सो मला तिथेच जायचं होतं फुलं घ्यायला, तर त्यानिमित्त मग तो आला, मग आम्ही पटापट रेडी होऊन गेलो फुलं घ्यायला। सो थोड्याच वेळात मी पूजा सुरू करते आणि तुम्हाला दाखवते। सकाळी उठल्यानंतर दिवा लावून छान अशी फुलांची रांगोळी काढली आहे। मधी जी फुलं दिसत आहेत ती रजनीगंधाची आहेत आणि बाजूला आपली रोज पेटल्स आणि झेंडू, इथे घंगाळा सजवलेला आहे फुलांनी, त्यामध्ये हळदी कुंकू घालून आपण छान सजवू शकतो। स्वस्तिक आणि आपली पारंपरिक रांगोळी देखील काढलेली आहे। हे जे काय फुलं आहेत ना, खोटी म्हणजे दारावरची तोरणं, ती काल मला दादरला दिसली। ॲक्च्युली आम्ही फुलं घ्यायला गेलो होतो, तर तिथेही दिसली, तर त्यांना सहजच विचारलं कितीला आहेत, तर त्यांनी सांगितलं की त्याचे मोठेवाले दिसत आहेत ना तुम्हाला, ते 300ला जोडी आहे आणि जे छोटे दिसत आहेत ते 250ला दिले त्यांनी। छान आहे डिझाईन, थोडं साऊथ इंडियन पद्धतीचं आहे असं ते म्हणाले। तर म्हटलं टिपिकल गोंड्याचं न घेता असं घेता येईल, त्याला खाली पण छान असं भरीव असं फुलांचं हे गुच्छा टाईप आहे। सो खूपच आवडला आणि हे असं मोगऱ्याचं वाटतं, लांबून पाहिलं तर रिअल वाटतं आणि मध्ये देखील छान असं ते डिझाईन वगैरे आहे आणि इथे देखील खाली असं लटकन दिलेलं आहे हिरव्या रंगाचं। तर मंडळी आजच्या देवपूजेसाठी हा चाफ्यांचा हार आणला होता साईबाबांच्या फोटोसाठी, आणि त्यानंतर इथे आपल्या देवाऱ्यासाठी आणि साईबाबांच्या फोटोसाठी, कारण चाफ्याचा हार लवकर कधी कधी बावतो म्हणून म्हटलं अजून एक हार पण घ्यावा। तर असा आहे, घातल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। आणि इथे स्वामींसाठी हे छोटे जे गजरे येतात विणलेले ते घेतलेत, आणि त्याचबरोबर अजून 2 जे घेतलेत ते आपल्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे त्यासाठी घेतले। सासूबाईंच्या फोटोसाठी वेणी घेतली आहे, त्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ज्या मी सजावटीसाठी वापरेन। ही मिक्स फुलं आहेत, यात बरीच आहेत मिक्स अशी, गुलाब पण आहे मध्ये मध्ये। सो ही मिक्स फुलं देखील दादरवरून घेतली, आणि ही आपली झेंडू आणि ह्याची फुलं आहेत। सो थोड्याच वेळात आपण आता पूजा करायला घेऊ। आणि हा हार आहे, रोज जे दादा आमच्याकडे हार देतात ते, ह्यात आपला छोटा हार असतो आणि थोड्या दुर्वा, तुळशी, दुर्वा गणपती बाप्पासाठी आणि तुळशी श्रीकृष्णासाठी, आणि थोडी फुलं असतात, ती फुलं मी मग अन्नपूर्णा देवी आणि महालक्ष्मी देवी ह्यांना वाढते। सो असं सगळं फुलांनी भरलेलं आहे। थोड्याच वेळात पूजा सुरू करते। छान अशी आपली देवपूजा करून झालेली आहे
आणि हा तो हार आहे. मी तुम्हाला म्हटलं की मी देवाऱ्याला घातल्यानंतर दाखवेन. सो दादरच्या फुल मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला घेता येतात. एकदा गेलं की आठवड्याभराची तुम्ही व्हायची फुलं देखील घेऊ शकता. साईबाबांना चाफ्याचा हार खूप आवडतो. सो त्यासाठी चाफ्याचा हार देखील घेतला आहे आणि नॉर्मल हार देखील घेतला आहे. आता दिवा लावून घेते आणि अगरबत्ती आणि फुलांची थोडी सजावट करते आणि मग आपण नैवेद्याचं करू. मी एक गोष्ट सांगावीशी वाटते आज रामनवमीच्या दिवशी की मी 6 महिन्याची असल्यापासून शिर्डीला जाते. म्हणजे माझे बाबा प्रचंड साईबाबांचं करतात. दर गुरुवारी इतके वर्ष त्यांचा निर्जळी उपवास असतो, थोडंसं पाणी पिऊन वगैरे, आणि दर गुरुवारी साई अभिषेक वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू असतातच घरी. सो त्या सगळ्या गोष्टींमुळे माझी देखील श्रद्धा आणि भक्ती भरपूरच आहे साईबाबांवर. आमच्या मजल्यावर साई सप्ताह देखील असतो 7 दिवस. त्याचे देखील व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा, चॅनलवर आहेत. त्यावेळी भजन आरती या सगळ्या गोष्टी होतात आणि 7व्या दिवशी भंडारा असतो, त्याचा देखील व्हिडिओ आहे. सो ते सगळं पाहिलं नसेल तर नक्की पहा आणि तेच आपण आता पुढे सुरू करूया. या वर्षी आता शिर्डीला जाण्याचा योग कधी येतोय तो पाहूया. मी लग्नाची पत्रिका ठेवायला शिर्डीला गेले आणि त्यामुळे जे आपले मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे खूप छान दर्शन झालं होतं आणि पत्रिका देखील त्यांनी उघडून अगदी साईबाबांच्या पायाजवळ आणि समाधीजवळ देखील ठेवली होती. त्यानंतर बाजूलाच एक रूम आहे, तिथे आम्हाला म्हणजे तीर्थप्रसाद वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या. त्यानंतर आम्ही लाडू वगैरे खरेदी केलेले, त्याचा देखील ब्लॉग आहे. वंदे भारत ट्रेनने गेलेलो, 1 डे रिटर्न. सो तुम्ही देखील शिर्डी प्लॅन करत असाल तर 1 डेमध्ये छान दर्शन होऊ शकतं. फक्त ऑड डेला जा, म्हणजे आम्ही बुधवारी गेलेलो कारण टायमिंग्स पण मॅच झाले पाहिजे. आणि आम्हाला, मी कधीही शिर्डीत गेली तर मी प्रसादालयातच जेवते, मला आठवत नाही मी कधी हॉटेलमध्ये जेवली आहे. सो त्या सगळ्या गोष्टी पण तुमच्या मॅनेज झाल्या पाहिजे, कारण ज्यावेळी दुपारची आरती असते त्यावेळी मंदिर बंद असतं. तर मग तसं सगळं मॅनेज करून ऑड डेला जा तुम्ही. सो ते बेटर राहील, किंवा स्टेला जात असाल तर उत्तमच आहे. आता यावर्षी कधी योग येतोय याची मी आतुरतेने वाट पाहते, तर लवकरच तो योग येईल अशी अपेक्षा आहे. आता थोडी अशी फुलांनी सजावट करून घेते. पालखी देखील कालच शिर्डीत पोहोचली. मी बरेच जे काही युट्यूबर्स आहेत त्यांना देखील फॉलो करते पालखीचे म्हणजे व्हिडिओज पाहण्यासाठी. सो त्यांच्या यातून पाहत असते की काय सुरू आहे काय नाही वगैरे.
आणि पाणी ॲड केलं आहे. आता थोड्याच ह्याच्या वेळात तेल लावून छान अजून मळून घे. इथे पाक करायला ठेवला आहे. या वाटीचा माप घेतला आहे, म्हणजे पाकासाठी युजली इक्वल लागतं, जितकी साखर तितकंच पाणी. आणि पाक करून जर आपण बऱ्यापैकी कोमट असा केला ना, मग गुलाबजाम जेव्हा आपण त्यात टाकतो तेव्हा ते सुटत नाही. सो त्यामुळे पाक आधी रेडी करत जा, म्हणजे जेव्हा तुम्ही पीठ मळत असाल तेव्हाच पाक रेडी केला तर गुलाबजाम छान होतात. आणि दूध तापत ठेवलंय. कुकरमध्ये भात आणि डाळ लावलाय. डाळीला फोडणी द्यायची आहे फक्त. आणि गुलाबजाम झाले की मग मी बटाट्याची भाजी करून घेईन. सो साधंसं जेवण आहे या जेवण. तर इथे सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेत. आता मी सोडते तेलात. आणि टीव्हीवर आज रामनवमी विशेष साईबाबांची मध्याह्न आरती सुरू आहे. सो खूप छान वाटतंय, असं ब्लेसफुल वाटतंय. गुलाबजाम रेडी झालेले आहे. खूप स्वादिष्ट आणि चविष्ट असे हे गुलाबजाम होते. आता मी बटाटे चिरून घेतलेत बारीक असे काचऱ्यांसारखे. तर राई, जिरं, कढीपत्ता, हळद, हिंग अशी ही फोडणी देऊन भाजी केली. आणि एका बाजूला डाळीला देखील फोडणी दिली. गोडी डाळ केलेली आहे टोमॅटो घालून. आता आपली भाजी इज रेडी. लगेच होते, ही झटपट होणारी भाजी आहे. तुम्ही देखील कधीतरी नक्की ट्राय करू शकता. वरून कोथिंबीर गार्निशिंगसाठी घातली. त्यानंतर नैवेद्याचं ताट वाढून घेतलेलं आहे. वरण, भात आणि तूप आणि गुलाबजाम आणि भाजी. ओव्हरऑल आजचा दिवस खूप छान होता. आणि संडे आल्यामुळे बऱ्याच गोष्टी करता आल्या. वर्किंग डे असता तर सकाळीच नैवेद्य करून मग मी निघाले असते. सो पण आज संडे आल्यामुळे खूप छान वाटत आहे. गेल्या रविवारी देखील गुढीपाडवा होता. सो तेव्हा देखील छान मस्त वाटलं. तर ओव्हरऑल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की सांगा. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला जे मंदिर तुम्ही पाहिलं, साईबाबांची मूर्ती होती, किंवा ज्या बिल्डिंगच्या परिसरातच आहे साईबाबांचं मंदिर. बऱ्याच वेळा तिथे दर्शन घ्यायला मी जात असते. आणि तिथे दत्त जयंतीच्या दिवशी साई भंडारा असतो. आणि आपलं जे साई सप्ताह असतो दसऱ्यानंतर, तर तिथे देखील साई सप्ताह असतो, सत्यनारायणची पूजा असते, असे बरेच कार्यक्रम असतात. गुरुपौर्णिमेला देखील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ and giving your valuable time. I really appreciate